महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून किंवा त्यांच्या इतिहासावरून वाद उभे करणं आणि त्यावरती आपली राजकारणाची पोळी भाजणं यासारखी वाईट गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच एवढा ज्वलंत आहे की जर का तो आपण अंगीकारला तर राज्याचंच नव्हे, राष्ट्राचं तसंच विश्वाचंही कल्याण होऊ शकतं. तर अशा या महान आणि आम्हाला आराध्य असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून पुन्हा एकदा वादंग उभा राहिलेला आहे. पुण्यात तंजावरचे मराठे या पुस्तकाचं मोहन भागवत यांनी प्रकाशन केलं. या कार्यक्रमात त्यांच्या एका विधानाने पूर्ण राज्यामध्ये वादाची ठिणगी उडली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं, शिवाजी महाराज इंग्रजांविरुद्ध लढले. शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. त्यांचं स्मरण व्हावं, जागरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी हे सर्व शोधून काढलं, असंही ते म्हणाले. खरंच का लोकमान्य टिळकांनी हे सगळं शोधून काढलं? नक्की काय आहेत इतिहासातील घडामोडी जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहावासानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली. यानंतर येणाऱ्या कालखंडामध्ये स्वराज्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यानंतर बऱ्याच मोठ्या कालखंडामध्ये पुढील सगळ्याच राज्यकर्त्यांना या समाधीचा विसर पडला. पुढे जाऊन जेव्हा ब्रिटिशांनी हा रायगड ताब्यात घेतला तेव्हा रायगडावरील लोकांचा राबता सुद्धा ओसरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची खरी शोधाशोध तेव्हा सुरू झाली जेव्हा इंग्लंडमधील जेम्स डग्लस हा इतिहास अभ्यासक भारतामध्ये आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाने प्रेरित होऊन हा इतिहासकार भारतात आलेला होता. साधारण 1869 मध्ये तो रायगडावर गेल्याचा दावा इतिहासामध्ये करण्यात येतो. जेम्स डग्लस याने त्यावेळी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधण्यासाठी हरेक प्रयत्न केले, परंतु घनदाट जंगल आणि साधनांची कमतरता यामुळे त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधता नाही आली. त्याने हताश होऊन एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये हा लेख लिहिला. जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा लेख वाचला तेव्हा त्यांचं मन अस्वस्थ झालं. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढण्याचा निश्चय केला. एक इंग्रज इतिहास संशोधक जर इतक्या दूर महाराजांविषयी संशोधन करण्यासाठी येत असेल आणि त्याच महाराजांची समाधी सुद्धा आपल्याला मिळू नये यासारखी शोकांतिका दुसरी नाही. त्यांनी लगेच पुण्यामध्ये एक सभा घेतली. बरेच तरुण त्यांच्याबरोबर ही समाधी शोधण्यासाठी रायगडावर दाखल झाले. तब्बल 3-4 दिवसाची शोधाशोध करून शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांना सापडली. आजूबाजूला असणारी घाणेरीची तसेच घनदाट काटेरी झाडे तोडण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधीची स्वच्छता केली. साधारण जून 1869चा हा काळ असल्याचं मानण्यात येतं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडल्याची बातमी पुण्यामध्ये हा म्हणता सगळीकडे पसरली. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये एक सभा घेऊन 3 ठराव पास केले. पहिला ठराव होता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणे. दुसरा ठराव होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा. आणि तिसरा ठराव होता छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचा ज्वलंत इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा. त्यानंतरच मग पुढे सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येऊ लागला. पुढे टिळकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अथक प्रयत्न केले. ही बाब कोणीच नाकारू शकत नाही. धन्यवाद.